असं वाटतं का की तुमच्याकडे वेळच नाही, की तुम्ही खूप बिझी आहात पण तरीही लाईफमध्ये काहीच प्रोग्रेस होत नाही? तर तुम्ही योग्य व्हिडिओ पाहत आहात, कारण आज आपण एका अशा पुस्तकाबद्दल बोलणार आहोत ज्या पुस्तकामध्ये एक अशी सिस्टीम आहे जी तुमचा फोकस, प्रोडक्टिव्हिटी आणि सक्सेस कम्प्लिटली बदलू शकतो. चला तर सुरू करूया मग. आज आपण डॅनी लेहर लिखित विन युअर नेक्स्ट हवर या पुस्तकाचे सारांश रूपी अभिवाचन पाहणार आहोत. चला तर सुरू करूया मग. या पुस्तकातील पहिला भाग आयुष्य तासांनी बनतं. आपण सगळे आयुष्य खूप मोठ्या टर्म्स मध्ये बघतो, जसं की वर्ष, महिने, दिवस. पण खरं सत्य खूप साधं आहे. तुमचं आयुष्य तासांनी बनलेलं आहे. प्रत्येक तास हा एक छोटा बिल्डिंग ब्लॉक आहे ज्याने तुमचं भविष्य तयार होतं. एक दिवस म्हणजे 24 तास, एक वर्ष म्हणजे 8760 तास. आता स्वतःला एक प्रश्न विचारा, मी माझे तास कसे वापरतोय? कारण दिवस संपल्यानंतर तुम्हाला जो रिझल्ट मिळतो ते तुम्हाला त्या दिवसात घालवलेल्या तासांवर डिपेंड असतो. जर तुम्ही दररोज 1 तास डिस्ट्रॅक्शन मध्ये घालवत असाल तर वर्षाला तुम्ही 365 तास तुमच्या हातातून घालवत आहात. आणि ते फक्त आकडे नाहीत, ते तुमच्या भविष्यातील संधी आहेत. पण याचं उलटही खरं आहे. जर तुम्ही दररोज 1 तास जिंकायला सुरुवात केली तर तुम्ही तुमचं भविष्य दररोज तयार करत आहात. लक्षात ठेवा, आयुष्यात मोठे बदल एकदम होत नाहीत. ते फक्त तासांच्या छोट्या छोट्या निर्णयांमुळे होतात. लक्ष चोरणारा शत्रू म्हणजे डिस्ट्रॅक्शन. आजच्या काळात आपल्याकडे वेळ कमी नाही, आपल्याकडे वेळ जास्त आहे, पण आपलं लक्ष विचलित होण्याचं प्रमाण वाढलं आहे. याचं मुख्य कारण म्हणजे डिस्ट्रॅक्शन्स. तुम्ही काम सुरू करता पण काही सेकंदातच नोटिफिकेशन येतं. तुम्ही फक्त एकदा चेक करतो असं म्हणता, पण त्यानंतरचे 10 ते 15 मिनिटं कधी जातात तुम्हालाही कळत नाही. हा पॅटर्न पुन्हा पुन्हा रिपीट होतो आणि दिवसाच्या शेवटी तुम्ही थकलेले असता पण प्रोडक्टिव्ह नसता. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. कारण बिझी असणं म्हणजे प्रोडक्टिव्ह असणं नाही. तुम्ही दिवसभर कामात असू शकता, पण जर तुमचं लक्ष केंद्रित नसेल तर तुम्ही डीप वर्क करत नाही, आणि डीप वर्क शिवाय तुम्हाला हवा तसा रिझल्ट मिळत नाही. म्हणूनच एक गोष्ट लक्षात ठेवा, डिस्ट्रॅक्शन्स तुमचं आयुष्य हळूहळू चोरत आहेत. या पुस्तकातील तिसरा भाग 1 hour रूल, बदलण्याची सुरुवात. आता प्रश्न येतो, यातून बाहेर कसं पडायचं? उत्तर सोपं आहे, 1 hour रूल. हा रूल खूप सिंपल आहे पण खूप पॉवरफुल आहे. एका वेळी फक्त पुढचा 1 तास स्वतःला कंट्रोल करा. तुम्हाला संपूर्ण दिवस परफेक्ट बनवण्याची गरज नाही. तुम्हाला तुमच्या भविष्याबद्दल चिंता करायची गरज नाही. फक्त पुढचा 1 तास जिंका, कारण तुम्ही फक्त 1 तास कंट्रोल करू शकता. जेव्हा तुम्ही हा अप्रोच घेता तेव्हा तुमच्या मेंदूवर जास्त ताण येत नाही. तो फक्त एका क्लिअर गोलवर फोकस करतो. उदाहरणार्थ, जेव्हा आपण म्हणतो आज खूप काम करायचं आहे, तेव्हा आपल्या मेंदूला समजत नाही की नेमकं किती काम. पण जेव्हा आपण म्हणतो की आपल्याला पुढच्या तासात एक प्रेझेंटेशन कंप्लीट करायचं आहे, तेव्हा ते क्लिअरली मेंदूला कळतं. जेव्हा गोल क्लिअर असतो तेव्हा तुमचं लक्ष स्थिर राहतं, आणि जेव्हा तुमचं लक्ष स्थिर राहतं तेव्हा त्याचे परिणामही चांगले मिळतात. या पुस्तकातील चौथा भाग 60 मिनिटाचा यशाचा फॉर्म्युला. हा 1 तास कसा वापरायचा? सोपा आहे. यासाठी एक सिंपल पण पॉवरफुल सिस्टीम आहे. ही सिस्टीम तुम्हाला कन्सिस्टन्सी देते आणि कन्सिस्टन्सी तुम्हाला सक्सेस देते. पहिली स्टेप, तयारी. काम सुरू करण्यापूर्वी थोडा वेळ तुमच्या पूर्व तयारीला द्या. जसं की तुमचा गोल स्पष्ट करा, वर्क स्पेस तयार करा, डिस्ट्रॅक्शन्स दूर करा. ही छोटी स्टेप खूप महत्त्वाची आहे, कारण क्लॅरिटी नसल्यास तुमचं लक्ष लगेच विचलित होतं. स्वतःला स्पष्ट सांगा, या तासात मला हेच काम पूर्ण करायचं आहे. दुसरी स्टेप, डीप वर्क. हा मुख्य भाग आहे. या 50 मिनिटांमध्ये फक्त एकच काम करायचं आहे, ती म्हणजे तुम्ही मल्टीटास्किंग टाळायचं आहे. फोन वापरायचा नाही आणि मध्ये इंटरप्ट होऊ द्यायचं नाही, कारण यामध्ये मल्टीटास्किंग तुमचं इफिशियन्सी कमी करते. कारण मल्टीटास्किंगमुळे तुमची इफिशियन्सी कमी होते. जेव्हा तुम्ही एका गोष्टीवर फोकस करता तेव्हा तुमचा मेंदू खूप लक्षपूर्वक ती गोष्ट करतो, आणि या गोष्टीमुळेच तुमचं काम एकदम छान होतं.
यातील तिसरी स्टेप रिफ्लेक्शन. हा 1 तास संपल्यानंतर थोडा वेळ स्वतःसाठी काढा. काय काम कंप्लीट झालं आहे ते पहा. आपण काय इम्प्रूव्ह करायचं आहे ते ठरवा. ही स्टेप तुम्हाला पुढच्या तासासाठी बेटर बनवते आणि हाच कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंटचा बेस होतो. या पुस्तकातील 5वा भाग मोटिवेशन वर्सेस डिसिप्लिन. आपण बहुतेक वेळा आपलं काम मोटिवेशनवर डिपेंड ठेवतो. आपला जेव्हा मूड नसतो तेव्हा आपण काम करत नाही, पण हेच आपल्याला मागे ठेवत आहे. कारण मोटिवेशन हे टेम्पररी असतं आणि डिसिप्लिन हे परमनंट असतं. तुम्हाला रोज मोटिवेट वाटणार नाही, पण तरीही तुम्हाला रोज ॲक्शन घ्यावी लागणार आहे. कारण सक्सेस ही फिलिंगवर नाही तर हॅबिट्सवर डिपेंड असते. कारण तुमचं यश हे भावनांवर नाही तर तुमच्या सवयींवर अवलंबून असतं. जेव्हा तुम्ही स्वतःला शिस्त लावता तेव्हा तुम्ही तुमचा मूड असो वा नसो तुम्ही काम करू शकता आणि यामुळेच तुम्ही इतरांपेक्षा पुढे जाता. या पुस्तकातील 7वा भाग एन्व्हायरमेंट आणि एनर्जी. तुमच्या फोकसची खरी ताकद. आपण बहुतेक वेळा असं मानतो की फोकस फक्त इच्छेवर डिपेंड असतो. हे माझ्याकडे इच्छा असेल तर फोकस करू शकतो, पण खरं सत्य वेगळंच आहे. खरं सत्य हे आहे की फोकस हा फक्त मनाचा खेळ नाही तर तो तुमच्या एन्व्हायरमेंट आणि एनर्जीचा रिझल्ट आहे. तुमच्या बाहेरील जगाचा तुमच्या आतल्या मनावर परिणाम होतो. तुम्ही जिथे काम करता ती जागा तुमच्या विचारांवर थेट परिणाम करते. जर तुमचं वर्क स्पेस अस्ताव्यस्त असेल, टेबलवर अननेसेसरी वस्तू असतील, मोबाईल सतत समोर असेल, तर तुमचं लक्ष सतत विचलित राहणार. कारण तुमचा मेंदू प्रत्येक छोट्या गोष्टीला प्रोसेस करत असतो. तुमच्या आजूबाजूला जितका अस्ताव्यस्तपणा असेल तितका तुमच्या मेंदूचा लोड वाढेल आणि मेंदूचा लोड वाढला की तुमचा फोकस कमी होतो. एक स्वच्छ आणि नीटनेटके वर्क स्पेस तुमच्या मेंदूला एक क्लिअर सिग्नल देतो की आता काम करायची वेळ आहे. जेव्हा तुमच्या समोर फक्त आवश्यक गोष्टी असतात तेव्हा तुमचं लक्ष विचलित होत नाही. म्हणूनच सक्सेसफुल लोक त्यांच्या एन्व्हायरमेंटवर खूप लक्ष देतात. तुमच्या आजूबाजूला जर आवाज असेल, लोक ये जा करत असतील, मोबाईल नोटिफिकेशन येत असतील, तर तुमचं फोकस टिकून राहणं खूप कठीण आहे. कारण प्रत्येक वेळी जेव्हा तुमचं मन विचलित होतं तेव्हा तुमचा मेंदू तुम्हाला पुन्हा स्टार्ट करायला भाग पाडतो. कारण डीप वर्कसाठी कंटिन्युटी खूप गरजेची असते. तुमचं वातावरण जितकं महत्त्वाचं आहे तितकीच तुमची एनर्जी सुद्धा महत्त्वाची आहे. कारण तुमची जर एनर्जी कमी असेल तर तुमचा फोकस कमी असतो. जर तुम्ही थकलेले असाल, झोप पूर्ण झाली नसेल, तर तुमचा मेंदू निसर्गतः विचलित असतो. कारण तुमच्या मेंदूला एक सरळ मार्ग हवा असतो. तुमची झोप हे लक्झरी नाही, ती तुमची गरज आहे. जर तुम्ही पुरेशी झोप घेतली नाही तर तुमचा फोकस, मेमरी आणि डिसिजन मेकिंग सगळं वीक होतं. त्यामुळे हाय परफॉर्मन्ससाठी प्रॉपर स्लीप ही पहिली अट आहे. आपण अनेकदा असं समजतो की आपण जास्त वेळ काम केलं तर आपल्याला जास्त आउटपुट मिळेल, पण रियालिटी वेगळी आहे. तुम्ही जर कंटिन्युअस काम करत असाल तर तुमचा ब्रेन थकतो आणि थकलेल्या ब्रेनकडून क्वालिटी वर्क अपेक्षित नसतं. त्यामुळे शॉर्ट ब्रेक्स घेणं हा प्रोडक्टिव्हिटीचा भाग आहे. आपलं शरीर आणि मन एकमेकांशी जोडलेलं आहे. जर तुम्ही सतत बसून काम करत असाल तर तुम्हाला आळसल्यासारखे वाटेल आणि त्याचा परिणाम तुमच्या फोकसवर होतो. म्हणूनच थोडं चालणं, स्ट्रेचिंग करणं तुमचा माइंड रिफ्रेश करतं. याबरोबरच लेखक डॅनी लेहर लिखित विन युअर नेक्स्ट अवर या पुस्तकाचे सारांशरूपी अभिवाचन समाप्त झाले आहे. भेटूया मग एका नवीन पुस्तकासह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हे पुस्तक तुम्हाला आवडलं असेल तर या पुस्तकाची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तिथून ते पुस्तक तुम्ही खरेदी करू शकता. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.